आणि आता पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादात करुणा मुंडेंची उडी। धनंजय मुंडेला प्रतिज्ञापत्र कळतं का? करुणा मुंडेंचा सवाल। जरांगेंना जीआर तरी कळतो का असं विचारणाऱ्या धनंजय मुंडेंवर करुणा मुंडेंचा निशाणा। मला निवडणुकीत पाडतो म्हणतो, 1,44,000 निवडून आलो। बीडच्या सभेमध्ये मुंडेंचं वक्तव्य तर बूथ कॅप्चरिंग करून मेलेल्यांचं मतदान करून तुम्ही निवडून आलात। करुणा मुंडे यांचा हा पलटवार। धनंजय मुंडे यांच्या विरोधातील सर्व पुरावे घेऊन करुणा मुंडे माझ्याकडे आलेल्या होत्या, पण मी बाईच्या आडून लढणारा माणूस नाही। माझ्यात समोरासमोर लढण्याची हिंमत। मनोज जरांगे यांचा निशाणा। फडणवीसांनीच भुजबळांना ओबीसी नेत्यांवरती टीका करायला सांगितली का? स्टेजवरून भुजबळांनी आमचीच उणीधुणी का काढली? नवनाथ वाघमारे यांचा सवाल। जरांगेंच्या आधी भुजबळांनी सरकारवर टीका करायला हवी। भुजबळांचे शिष्य नवनाथ वाघमारे यांच्याकडून भुजबळांच्या भाषणाचा समाचार। कुणी कुणाला मदत करून राजकारणामध्ये आणलं? धनंजय मुंडे यांनी आठवावं। धनंजय मुंडेंची पक्षनिष्ठा जगजाहीर। प्रकाश सोळंके यांचा मुंडेंना टोला। धनंजय मुंडेंनी कुणाची निष्ठा ठेवली? प्रकाश सोळंके यांचा सवाल। वडेट्टीवारांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा। तर मला टार्गेट करण्यासाठी भुजबळांना माझ्यावर सोडलं। जरांगे पुराणसोबत जीआर काढल्यानं सरकार पुराणही वाचा। वडेट्टीवारांचे आव्हान। मी वडेट्टीवारांना कशाला टार्गेट करू? वडेट्टीवारच सारखी आपली भूमिका बदलताय। भुजबळांचं उत्तर, पुढाऱ्यांच्या दबावामुळे वडेट्टीवार ओबीसींच्या सभांना आलेले नाही। वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चामागे राजकारण। छगन भुजबळांचा पुन्हा आरोप। भुजबळांच्या अंबडच्या सभेमध्ये कोयता काढण्याची भाषा। मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयते तलवारीची भाषा करून काय मिळणार? वडेट्टीवारांचा सवाल। कोयत्याची भाषा झाली म्हणून दुसऱ्या मेळाव्याला गेलो नाही। वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। भुजबळांनी याआधी असे अनेक मेळावे घेतले। बीडमधील मेळाव्यातून देखील भुजबळांनी त्यांची भूमिका मांडली असावी। पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। जरांगे मला परळीचा चष्मेवाला म्हणतो, आवडलाय तर घेऊन जा, मात्र तो शोभायलाही हवा। धनंजय मुंडेंचा जरांगेंवर निशाणा। तर तुझा रक्तानं भरलेला चष्मा तुलाच राहू दे। जरांगेंचा मुंडेंवर पलटवार। प्रेम बिहाडीची 40 लाखांची नोकरी घालवण्याचं काम मॉडर्न कॉलेजने केलं। तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर आरोप केला। भीमा कोरेगावची दंगल घडलेल्या एक बोटेच्या भावाचं हे कॉलेज। दीपक केदार यांचं वक्तव्य। चंद्रकांत खैरे संपलेल्या संभाजीनगर शहरामध्ये त्यांचं वर्चस्व राहिलेलं नाही। भाजप खासदार भागवत कराड यांचा चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा। महापालिका निवडणुकीनंतर चंद्रकांत खैरे परत दिसणार नाही, कराड यांचा दावा। 9-10 वर्ष झाले निवडणुका नसल्यानं कार्यकर्त्यांची लढण्याची इच्छा, तर त्यामुळे कुठे मैत्रीपूर्ण लढत होईल? कैलास गोरंट्याल यांच्या पाठोपाठ भाजप आमदार नारायण कुचे यांच्याकडून मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत। राम मंदिर रेल्वे स्टेशनवरती महिलेला बाळंतपणामध्ये मदत करणाऱ्या विकास बेद्रेने कुपर रुग्णालयामध्ये बाळाची आणि आईची घेतली भेट। त्यानं डॉक्टरांसोबत बाळाच्या तब्येतीची केली विचारपूस। रत्नागिरीमधील खड्ड्यांवरून बाळ माने आणि उदय सामंतांमध्ये जुंपली, तर शहरातील रस्त्यांना उदय सामंत जबाबदार। बाळ मानेंचा आरोप, तर 3 ते 4 वेळा पराभव झालेला लपवण्यासाठी असे आरोप करतात मंत्री उदय सामंत यांचं हे प्रत्युत्तर। जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा। सोलापूर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचं माजी आमदार राजन पाटील यांना खुलं आव्हान। पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातारा शहरातील मोती चौक खण आणि बाजारपेठेमध्ये जात पाहणी। दिवाळीच्या इंग्रजीमध्ये शुभेच्छा देणाऱ्या महिलेला देसाईंनी मराठीमध्ये शुभेच्छा देण्याचा दिला सल्ला। कॉन्ट्रॅक्टर चांगला नसेल तर सरकार आणि नागरिकांना त्रास होतो। ज्यांना राजकारण करायचे त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका। पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। प्रेम बिराडेची 40 लाखांची नोकरी घालवण्याचं काम मॉडर्न कॉलेजचं आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर आरोप केलाय। भीमा कोरेगाव दंगल घडवलेल्या एकबोटेच्या भावाचं हे कॉलेज। दीपक केदार यांचं विधान। पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यामध्ये यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार। शेतकऱ्यांनी बियाणे खतांची चिंता करू नये। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं हे आवाहन। आमच्या पक्षाची पद्धत आणि परंपरा ही स्वातंत्र्य काळापासूनच, जर त्याचा गुणगौरव केला असेल तर राऊतांचे धन्यवाद। मात्र अद्याप युती संदर्भातला कुठलाच प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे निर्णय घेण्याचा प्रश्न नाही। हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। ठाण्यात आम्ही आणि मनसे सत्तेत येणार, 75 जागा जिंकणार, 2 ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या करणार, संजय राऊत यांचा दावा। ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचे त्यांचं स्वागत। महाविकास आघाडी स्थानिक निवडणुकांसाठी नाही, महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभेपुरती, राऊतांचं हे विधान। घोडा मैदान जवळच, ठिकऱ्या कुणाच्या उडतील ते ठाणेकर दाखवून देतील। संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार। जे स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहत नाही त्यांचा ठाणेकर बँड वाजवतील, एकनाथ शिंदेंची टीका। संजय राऊत जे बोलतात त्यांच्या नेहमी उलट होतं। भाजप आमदार संजय केळकर यांचा राऊतांवर हा पलटवार।
ठाण्याचा विकास चप्पा सर्वत्र दिसेल, फक्त आणि फक्त भाजप. ठाण्यात भाजपकडून बॅनरबाजी. भाजप पदाधिकारी अल्केश कदम यांनी लावले बॅनर. ठाकरेंची शिवसेना आणि मनसैनिकांचं एकत्र काम सुरू, तर ईव्हीएमचा घोटाळा न झाल्यास ठाकरेंची सेना, मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीला यश मिळेल. मुंबई पालिका निवडणुकीबाबत अविनाश जाधव यांचंही वक्तव्य. राऊतांच्या सकाळच्या भुंग्यामुळे ठाकरेंच्या जागा कमी होणार. प्रताप सरनाईक यांची राज उद्धव युतीवरती टीका. आता महाराष्ट्र काय अंधारात आहे का? आमचं महायुतीचं सरकार सर्वांना घेऊन चालतं, असाही टोला. कालपर्यंत एकमेकांची उणीधुणी काढणारे आज एकत्र. लोकांना वस्तुस्थिती माहिती आहे. महायुती म्हणून आम्हीच त्यांना एकत्र सामोरे जाणार. राज उद्धव भेटीवरती मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. आज गोरेगाव या ठिकाणी आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन. तळोदा तालुक्यातील चांदसोली या घाटाची दयनीय अवस्था. नुकतेच भाविकांच्या गाडीचा अपघात होऊन 8 जणांचा मृत्यू. प्रशासनाकडून लवकरात लवकर घाटातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. इचलकरंजीमध्ये हायकोर्टाच्या आदेशानुसार मुख्य रस्त्यावरील दिवाळी स्टॉल्स हरवत अतिक्रमण पथकानं कारवाई केली सुरू. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गांधी पुतळ्यापर्यंत स्टॉल्सवरती प्रशासनाची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र लावणं अनिवार्य. ओळखपत्र न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. सरकारी कार्यालयात गैरप्रकार होत असल्यानं जिल्हा प्रशासनाची ही भूमिका. राज्य सरकारकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नंदुरबार जिल्ह्यासाठी 54 लाखांची मदत. सरकारची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोप. अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे बाकी. धुळ्याच्या रिंग रोडसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार. मंत्री नितीन गडकरी यांचं आश्वासन. शहरातील विविध रस्त्यांच्या व्हाईट टॉपिंग काँक्रीटसाठी निधीची हमी. तर आमदार अनुप अग्रवाल यांनी घेतली गडकरी यांची भेट. आगामी 5 वर्षात शिंदखेड्याला स्मार्ट शहर म्हणून विकसित करण्यात येईल. पालकमंत्री जयकुमार रावल यांची घोषणा. शिंदखेडा या ठिकाणी पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन. पश्चिम रेल्वेकडून दिवाळी आणि छटपूजेसाठी विशेष गाड्यांची घोषणा. वांद्रे ते जोधपूर विशेष सुपरफास्ट ट्रेनची घोषणा. दिवाळी निमित्त 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत, छटपूजेनिमित्त 25 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर पर्यंत या ट्रेन धावणार. धाराशिवमध्ये दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बाजारात नागरिकांची तुफान गर्दी. दिवाळीच्या सणासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये गर्दी. अतिवृष्टीचं सावट असलं तरी देखील बाजारात गर्दी. भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये दीपोत्सवाला सुरुवात. 5000 दिव्यांनी छत्रपतींचं मंदिर उजळून निघालं. हबप कैलास महाराज निचिते यांच्याकडून नागरिकांना मार्गदर्शन. पंढरपूरमधील चंद्रभागेच्या काठावर दीपोत्सवाचा सोहळा. हजारो तेलवातींच्या दिव्यांनी चंद्रभागेचा घाट परिसर उजळला. पुंडलिक मंदिर, महाद्वार घाट, इस्कॉन घाट याशिवाय इतर घाटांवर देखील तेलवातीचे दिवे प्रज्वलित. नागपूरमधल्या बाजारपेठेत धनतेरसचा उत्साह. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी. विदर्भामध्ये यंदा दिवाळीमध्ये 4000 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता. कपडा मार्केट, इलेक्ट्रिक मार्केट, वाहन खरेदी आणि मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी. नाशिक शहरात दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठा सजल्या. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी. मार्केटमध्ये आकर्षक पणत्या, दिवे आणि वेगवेगळे साहित्य दाखल. पुण्यात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती गाड्यांची खरेदी. 7 ते 17 तारखेच्या दरम्यान 12235 वाहनांची नोंद. दुचाकीसह 4 चाकी वाहनांचा समावेश. दिवाळीनिमित्त शेअर बाजार सलग 4 दिवस राहणार बंद. दिवाळीनिमित्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 4 दिवसांची सुट्टी जाहीर. गुंतवणूकदारांना 21 ऑक्टोबरला मुहूर्त ट्रेडिंग करता येणार. अमरावतीमध्ये चक्क 21,000 रुपये किलो सोन्याची मिठाई. सोन्याची मिठाई खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागपूरकरांनी दिली आनंदाची भेट. तर विविध गुन्ह्यांमधून हस्तगत केलेल्या तब्बल 1.5 कोटींचा मुद्देमाल 200हून अधिक मूळ मालकांना परत दिला. शाळेला सुट्टी मिळताच कल्याण डोंबिवलीमध्ये बच्चे कंपनीला लागले गड बनवण्याचे वेध. तर टॉवर संस्कृतीत देखील माती आणि विटांच्या ढिगाऱ्यावरती बालमावळ्यांची लगबग. महाराजांचे किल्ले, रायगड, शिवनेरी सारख्या प्रतिकृती साकारण्यात चिमुकले दंग. मुंबईमध्ये दिवाळी सणासाठी रात्री 10 वाजेपर्यंत फटाके वाजवले जाणार. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र मध्यरात्री 12 वाजेपर्यंत फटाके वाजवता येणार. फटाके वाजवताना डेसिबलची मर्यादा न पाळल्यास कारवाई होणार.